नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत उपयुक्त अशा किचन टिप्स। टिप नंबर 1, कांदा परतताना चिमूटभर मीठ घातल्यास तो लवकर सोनेरी होतो। टोमॅटोची साल सहज काढण्यासाठी 1 मिनिट गरम पाण्यात ठेवून लगेच थंड पाण्यात टाका, साल लगेच निघते। बटाटे उकळताना पाण्यात चिमूटभर मीठ घातल्यास ते लवकर उकडले जातात। लसूण पटकन सोलण्यासाठी पाकळ्या 2 मिनिटे कोमट पाण्यात भिजवा। हिरवी मिरची जास्त दिवस ताजी ठेवण्यासाठी तिचे देठ काढून डब्यात ठेवा। कोथिंबीर धुवून पूर्ण कोरडी करून टिश्यू पेपर सह डब्यात ठेवल्यास जास्त दिवस ताजी राहते। डाळ शिजवताना चिमूटभर हळद घातल्यास रंग आणि चव दोन्ही छान येतात। भात शिजवताना काही थेंब तूप घातल्यास दाणे मोकळे राहतात। पोळ्या मऊ राहण्यासाठी पीठ मळताना थोडे कोमट पाणी वापरा। भेंडी चिरण्यापूर्वी पूर्ण कोरडी करा, त्यामुळे चिकटपणा कमी होतो। पालेभाज्या धुतल्यानंतर चिरा, त्यामुळे पोषक घटक टिकून राहतात। लिंबातून जास्त रस मिळवण्यासाठी ते वापरण्यापूर्वी हाताने हलके दाबून फिरवा। आलं फ्रीज मध्ये ठेवण्यापूर्वी पेपर मध्ये गुंडाळल्यास ते जास्त दिवस टिकते। तांदूळ शिजण्यापूर्वी 20 मिनिटे भिजवल्यास भात छान फुलतो। मसाले मंद आचेवर भाजल्यास त्याचा सुगंध आणि चव अधिक खुलते। दही आंबट होऊ नये म्हणून ते नेहमी झाकण लावून फ्रीज मध्ये ठेवा। नारळ किसण्यासाठी थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवल्यास किसणे सोपे होते। शेंगदाणे भाजून पूर्ण थंड झाल्यावर डब्यात भरल्यास ते कुरकुरीत राहतात। चपाती भाजून झाल्यावर लगेच कापडात गुंडाळल्यास ती जास्त वेळ मऊ राहते। वरणाला शेवटी तुपाची फोडणी दिल्यास चव दुप्पट होते। कडधान्य रात्रभर भिजत ठेवल्यास ते लवकर शिजतात आणि पचायलाही हलके होतात। फ्रीज मधील दुर्गंधी कमी करण्यासाठी एका वाटीत बेकिंग सोडा ठेवू शकता। लिंबू जास्त दिवस टिकवण्यासाठी ते कोरडे पुसून फ्रीज मध्ये ठेवा। पनीर गरम पाण्यात 5 मिनिटे ठेवल्यास ते मऊ आणि ताजे लागते। भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यास उकडलेल्या बटाट्याचा तुकडा काही मिनिटे टाका। कढईतील तेल गरम झाले आहे का हे पाहण्यासाठी 1 जिरे टाका, ते तडतडले की तेल लगेच तयार आहे। बटाट्याची भाजी करताना शेवटी थोडी कोथिंबीर घातल्यास ताजी चव येते। तिखट मसाला घालताना गॅस मंद ठेवा, त्यामुळे मसाले जळणार नाहीत। भाकरी तव्यावर फुलत नसेल तर पीठ मळताना गरम पाणी वापरा। ताक केल्यावर लोणी काढायच्या आधी हाताला तांदळाचे किंवा गव्हाचे पीठ लावून स्वच्छ धुवावे। यामुळे लोण्याने हात तेलकट होत नाहीत आणि लोणी हाताला चिटकून राहत नाही। किचन मधील लाकडी सामान आणि लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस अथवा व्हिनेगर वापरा। भेंडी चिरण्यापूर्वी ती धुवून पूर्ण कोरडी करा आणि त्यावर थोडे मोहरीचे तेल लावल्यास ती जास्त वेळ ताजी राहते। कांदा बटाटे साठवून ठेवताना बटाट्यासोबत एखादा कांदा ठेवल्यास बटाट्याला कोंब येत नाहीत। मलाईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सर मध्ये हलवा। यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील। याचा वापर तुम्ही कढी किंवा रवा इडलीचे बॅटर बनवण्यासाठी करू शकता। रसभाज्या
आमटी, फोडणीचे वरण व उसळ जास्त रुचकर होण्यासाठी चिमूटभर लवंग पूड घातली तर स्वाद व चवही छान लागते. हिरव्या वाटाण्यामध्ये चिमूटभर साखर घातली की यामुळे वाटाण्याचा हिरवा रंग टिकून राहतो. मैत्रिणींनो, आजच्या किचन टिप्स तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. यापैकी कोणती टिप तुम्हाला सर्वात जास्त उपयोगी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच रोजच्या स्वयंपाकाला सोपं आणि स्मार्ट बनवणाऱ्या भन्नाट किचन टिप्ससाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.